नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी कडवी झुंज देत पोर्तुगीजांना नेस्तनाबूत करत मिळवलेला विजय आणि तब्बल 10,000 मराठ्यांच्या रक्ताने लिहिला गेलेला वसईचा रणसंग्राम हा इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला आहे। मात्र हा वसईचा भुईटोक असा ऐतिहासिक वसई किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून चित्रीकरण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। या घटनेमुळे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात एक तरुण वसई किल्ल्यात एका विशिष्ट दृश्याचे चित्रीकरण करत होता। मात्र यावेळी उपस्थित असलेला सुरक्षा रक्षक ब्रिजेश कुमार गुप्ता यांनी त्याला तातडीने रोखलं आणि चित्रीकरण करण्यास मज्जाव केला। या घटनेनंतर ज्या तरुणाला चित्रीकरण करण्यासाठी रोखले त्यांनी आपला संताप तीव्र शब्दात व्यक्त केलाय। त्याने उपस्थित सुरक्षा रक्षकांना त्यांना मराठी येत नसल्याचा देखील जाब विचारला। त्याचे म्हणणे होते की ऐतिहासिक किल्ल्यासारख्या ठिकाणी आणि पवित्र स्थळी वारंवार अश्लील छाया, प्री वेडिंग शूट, डान्स चित्रीकरण आणि उच्छाद मस्ती करणाऱ्या तरुणाईकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। मात्र जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला त्वरित अडवलं जातं। प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे त्यांचा रोष अधिकच भडकला होता। या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवरती मोठी टीका होत आहे। किल्ल्यासारख्या ऐतिहासिक ठेव्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शिस्त पाळण्यासाठी प्रशासन खरोखरच जागा आहे का असाही प्रश्न आता वसईकर नागरिक विचारत आहेत। वसई किल्ल्यातला समाज माध्यमावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला। त्यामध्ये एक मावळा शिवरायांच्या वेशामध्ये फोटो सेशन करतोय आणि त्याला एक कर्मचारी बंदी घालतोय। म्हणजे हे जरा उद्वेगजनक वाटलं मला। याआधी वसई किल्ल्यातील प्री वेडिंग शूट असतील किंवा प्री बेबी शूट, म्हणजे अगदी काही गर्भवती महिला मग त्यांचे नवरे त्या तिच्या पोटाचे काहीतरी किस करतात, हे सगळं आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत असताना जर एखादा मावळा शिवरायांच्या वेशामध्ये प्रबोधन करत असेल तर त्याच्यात गैर काय आहे? मला तर हे चुकीचं वाटतंय।